विद्यार्थी मित्रांनो, 100% पाडायचे आहेत का मला सांगा? झालं गेलेलं सोडून तुम्हाला परत जीवनात यशस्वी बनायचंय का ते मला सांगा? हे सगळं सोडून द्यायचंय? काय निर्णय आहे तुमचा ते मला अगोदर सांगा. मुद्दा असा आहे, की जर ठरवलं तर सगळं पॉसिबल आहे. ठरवलं तर म्हणूया आपण. नाही तर मी हजारो मुलं बघितलेत, हजारो. काय? की 10वी पर्यंत एक बेस्ट लाईफ सुरू होतं. कायम कौतुक, टॉपर वगैरे आणि 11th-12th मध्ये डाउनफॉल. ओके. एकदम फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन, तणाव आणि मग तुम्हाला काय वाटतंय 12th नंतर? सांगतो ना, 12th नंतर काय घडतंय बऱ्याच मुलांच्या बाबतीत तेही सांगतो तुम्हाला मी, की पालकांकडे आहे पैसा. नको रिपीट करायला, मी तुला डोनेशन भरतो. कुठलं कॉलेज पाहिजे सांग, आपण मिळवूया आपण. मग आहेतच पुण्यात असे कॉलेजेस, की द्या पैसा आणि या आमच्या इथं. ओके. मग अशी मुलं तिथं कशा परफॉर्मन्स करतात? तिथं सुद्धा फेल्युअर येतंय बाळांनो. का ते सांगतो. जर तुम्ही आत्ता हे टार्गेट ठेवलं, की मला हे मिळवायचंय, तर तुम्ही कॅल्क्युलस कराल, की जे इंजिनिअरिंगला लागणार आहे. जर तुम्ही ठरवलं, की मला 100 पर्सेंटाइल मिळवायचे आहे, तर तुम्ही वेव्ह ऑप्टिक्स सारखा टॉपिक कराल. ओके. सॉलिड स्टेट सारखा टॉपिक कराल, की जो केमिस्ट्रीमध्ये आहे. सॉलिड स्टेट ॲज इट इज फिजिक्समध्ये इंजिनिअरिंगला असतं. सिंपल क्यूबिक बॉडी सेंटर्ड आठवतंय ना? आहे तसं. जर तुम्ही ठरवलं, की मला 100 पर्सेंटाइल पाडायचे आहेत, तर तुम्ही करंट इलेक्ट्रिसिटी टॉपिक करणार आणि बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये तोच टॉपिक आहे. जर तुम्ही ठरवलं जर तुम्ही ठरवलंयच बाळांनो लक्षात घ्या 100 पर्सेंटाइल मिळवायचंच आहे, तर तुम्ही मॅट्रिसेस करणार आणि काढा M1 चा सिलेबस तुम्हाला रँक ऑफ द मॅट्रिक्स दिसेल. मॅट्रिक्सच दिसेल लक्षात घ्या. क्युरेसी पाहिजे आत्तापासून प्रयत्न करूया. मग मी म्हणतो का नाही हे टार्गेट ठेवायचं? का स्वतःला तुम्ही कमकुवत समजताय? काय तुमच्यात कमी आहे? काही कमी नाहीये तुमच्यात. तुमच्यात फक्त काय होतंय? आत्मविश्वासाची कमी आहे. सगळं सोपं आहे. फक्त एक चुकतंय तुमचं. तुम्हाला ना 10वी पर्यंत ना आरामात अभ्यासाची सवय लागली. 9वी पर्यंत टंगळ-मंगळ केली, टाईमपास केला आणि 10वीत शेवटच्या 2 महिन्यात अभ्यास केला. झाला की अभ्यास. हो, झाला ना अभ्यास. त्यावेळेस तुम्ही टेस्ट वगैरे दिल्या, सगळं झालं. इतिहास, भूगोलचं पाठांतर झालं, संस्कृतचं पाठांतर झालं, मराठीचं पण रट्टा मारून झाला, इंग्लिश पण झालं आणि सगळ्या विषयात चांगले मार्क पडले. 95, 96, 93% तुम्ही 10वी मिळवलं. आणि 11वीत तुम्ही तेच करायला गेला, अजून पण तुम्ही तेच करत असाल, तर आज बदलायची वेळ आलेली आहे. हो नाही? एकदा करून होत नाहीये. मी क्लिअरली सांगतो, आजच आमच्या ऑफलाईन बॅचमध्ये डेफिनेट इंटिग्रेशनची थेरमची रिव्हिजन झाली. ओके. पण मी मुलांना स्पष्टपणे सांगितलं, एकदा ऑफलाईनमध्ये शिकून झालंय, ही रिव्हिजन आहे, नाही उपयोग. तो स्वतःहून तुम्ही 3 वेळा केलं पाहिजे. अजून ते सोडवलं पाहिजे आणि 3 वेळा म्हणजे बाळांनो, सलग 3 वेळा लिहायचं नाहीये. आज केलंय, 10 दिवसांनी पुन्हा रिवाईज करा, 10 दिवसांनी पुन्हा रिवाईज करा. मग आणखीन एक इम्पोर्टंट गोष्ट, त्याच्यानंतर तुमचं स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे मी तुम्हाला सांगतो. तुम्ही तुमच्या ऑफलाईन क्लासमध्ये डोक्यात तुमच्या एकच असते, की बोर्डची तयारी चालली मग त्याच्यापेक्षा मी एम-सी-क्यू तयारी करतो. अरे मूर्खपणा आहे तो. तुम्ही तुमच्या ऑफलाईन मधल्या शिक्षकांनी जेव्हा मॅथ्सचं कुठलंही न्यूमेरिकल घेतलं, तो टाइप सीड कधी आलाय का बघा. त्याच्यावर विचार करा. त्याच्यावर विचार करा. कुठं आहे का तो प्रश्न शोधा. तुम्हाला बघितल्या-बघितल्या टाइप ओळखता आला पाहिजे. प्रॉब्लेम कुठे होतोय मी सांगू तुम्हाला? फॉर्म्युलाच पाठ नाहीयेत. फॉर्म्युलेच पाठ नाहीयेत फिजिक्सचे तुमचे. का नाहीत पाठ? का नाहीत पाठ? तुमचे व्हायला पाहिजे होते. मला सांगा 9th स्टँडर्ड पासून अरे 9th ला जाऊ दे रे. 8वी आहे प्रेशर इक्वॉल्स टू फोर्स अपॉन एरिया. 8वी त्यांनी दिलंय पास्कल, बार, हेक्टोपास्कल हे 8वीच्या पुस्तकात दिलंय. मग जाऊ दे रे ते. जाऊ दे. 8वीत नाही केलं जाऊ दे. 9वीत नाही केलं जाऊ दे. 10वीत पण केलं नाही. 11वीत पण केलं नाही. पण तुम्ही जर आत्ता केलं नाही, तर पुढे इंजिनिअरिंगला काय करणार आहे? तिथं काय करणार आहे? का तिथं पण रिपीट करायचंय आपल्याला? नाही चान्स तो आपल्या लक्षात घ्या. तो आयुष्यातला एकदम वेगळा पॉइंट असणार आहे आणि आपल्या करिअरची सुरुवात आजपासून होणार आहे. हे टार्गेट ठेवलं तर तुमचं पुढचं छान होणार आहे मी तुम्हाला सांगतो. त्याच्यापेक्षा खालचं टार्गेट नकोच आहे मला. मग मला सांगा 3 महिन्याची सुद्धा मला गरज नाहीये. मी एका महिन्यात ते मिळवू शकतो. हां, तो मुलगा एकदम ब्रिलियंट पाहिजे. नाही रे, मन शांत पाहिजे. डिस्ट्रॅक्शन्स नको आहेत. मी तुम्हाला गंमत सांगू का? संगत रे, संगत. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो. फार वाईट वाटतंय इथं मला बोलायला. मी एका मुलाचं उदाहरण देतो नाव न सांगता. मला ऑफलाईनला जॉइन झालं बरं का. मी इतका खुश झालो ना, ऑर्डिनरी स्टडी. थ्रू ऑर्डिनरी स्टडी करत होता. दिवसभर बसायचा. ओके. आणि मी सगळ्यांना सांगून टाकलं होतं, की टॉपर आहे. 100% स्टुडंट आहे. पण त्यानंतर जसे त्याचे जुन्या शाळेतले मित्र आले, अगदी इंटरनॅशनल स्कूलमधले म्हणूया आपण. आता तुम्हाला मला काही दुसऱ्या स्कूलचं नाव घ्यायचं नाहीये. स्कूल सगळ्याच चांगल्या असतात लक्षात घ्या. पण जसे जुने मित्र आले ना, मी तुम्हाला सांगतो हा जो टॉपर होता ना, ह्यानं अभ्यास सोडून दिला
मग काय प्रकार? वेगळे विचित्र हेअरस्टाईल, एकाच कानात दागिने घालायचे, दुसऱ्यातला कुठेतरी पडतो किंवा दुसरा नसतोच विकत घ्यायचा. कुणास ठाऊक. एकाच कानातले दागिने, पुन्हा फिरणं-फिरणं, मग ह्यानं बुलेट घेतली, मग मला पण बुलेट पाहिजे किंवा मला लॅपटॉप पाहिजे. अभ्यासाच्या नावानं बोंबाबोंब, बाकीच्या गोष्टी सुरू. ओके. आणि अतिशय वेगळा प्रकार सुरू होतो. संगत चुकली ना, मग घरातल्यांच्यावर भांडणं होतायत. मला सोशल लाईफच नाहीये. मला जगू दिलं जात नाही. माझ्यावर अभ्यास लादला जातोय. तुम्ही मला तुमचं फ्युचर म्हणून मला पिळताय. म्हणजे पिळवून घेताय माझ्याकडून. नाही रे, पालकांना ह्या अपेक्षा नाहीये तुमच्याकडून. काही नकोय पालकांना तुमच्याकडून. तुमची प्रगती व्हावी एवढीच आमची अपेक्षा आहे. मग इथं मी काय उदाहरण दिलं आता? काय चुकलं त्या मुलाचं? जेव्हा एकटा होता तो तेव्हा चांगला अभ्यास करत होता. चुकीचे मित्र आले, की झालं त्यांनी त्याला इन्फ्लुअन्स केलं. मी आता मात्र सांगतो, मी हार मानणाऱ्यातला नाहीये. मी आता आजपासून म्हणजे तुम्हाला सांगतो हा व्हिडिओ बनवताना त्याच्या अगोदरपासूनच तो जो स्टुडंट आहे ना, त्याला सांगितलंय मला दिवसभर पाहिजेस तू इथं. आणि मी काय करून दाखवणार आहे, की त्याच्यामुळे त्या बाकीच्यांना पण सुधारून दाखवणार आहे. हे असं होत नाही आपल्या आपल्या मराठीत. मी चुकून आमच्या मराठीत म्हणलो रे. आपल्या मराठी भाषेत लक्षात घ्या. एक म्हण आहे, की "ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या." ओके. पुढचं तुम्ही कॉमेंटमधून सांगा काय तुम्हाला माहिती आहे का? कारण आजकाल मराठी भाषा मुलांना जरा नको-नकोशी वाटते लक्षात घ्या. मी बरेचसे YouTube चॅनल्स बघितलेत बरं का. माझ्या चॅनलच्यावर मी बघितलंय मोरे आडनाव असतंय. मोरे, पाटील, सुतार अशी आडनाव आहेत आणि कॉमेंट असते, "सर हिंदी में पढ़ाओ ना." अरे काय? असू दे. तो विषय वेगळाच आहे, जाऊ दे. पण मला म्हणायचंय काय माहितीये का? तो मुद्दा असा आहे, की बदलायचंय आता. बदलायचंय. टार्गेट आपण आता सेट केलं, की 100 पर्सेंटाइल मिळवायचंय आपल्याला. मग याची सुरुवात मी नक्की कशी करू? मनात सारखं काय येतं माहितीये का? एकच विचार तुमच्या मनात येतात. करायचंय. पण सर मी 11th पूर्णपणे वेस्ट काहीच केलं नाही. माझं बेसिक पक्कं नाहीये. माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये ना, मी अगदी डिटेल शिकवलेलं असतं. पण ज्यांचं मन स्थिर नाही ना, तो मुलगा काय म्हणतो, "नाही, माझं बेसिक कच्चं नाही. मला हे कळणारच नाही." असा विचार असतो मुलांचा. हेच बदलायचंय. का नाही कळणार? कळणारच. मी अगदी सोप्या भाषेत, सिंपल भाषेत शिकवलंय. आपल्या सह्याद्री ट्युटोरियल हे ॲप्लिकेशन पण आहे बरं का आपलं. तर हो, सांगायचंच राहिलं. तुम्ही नवीन आहात चॅनलवर, नवीन आहात ना, तुम्हाला या चॅनलवर बेस्ट कंटेंट मिळणार आहे. या चॅनलवर 0 टाईमपास असणार आहे. ओके. या टाइपचे लेक्चर्स तुम्हाला मोटिव्हेशन करण्यासाठी मिळतील. पण मी तुम्हाला सांगतो टीचिंगचे आपले जे व्हिडिओज आहेत ना, ते विथ झिरो टाईमपास आपलं शिकवणं सुरू होतंय आणि अगदी व्यवस्थित. मग तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या चांगल्या मित्रांबरोबर आपलं चॅनल शेअर करा. मी तुम्हाला सांगतो गेल्या 5 वर्षात 15,000 मुलं आपल्याला 15,000 पेक्षा जास्त मुलं आपल्याला कोर्सला जॉइन होते. मग फिजिक्सचा कोर्स आहे, केमिस्ट्रीचा आहे, मॅथ्सचा आहे, न्यूमेरिकलचा कोर्स आहे, क्रॅश कोर्स आहे. त्याच्यानंतर बोर्डसाठी फिजिक्स, केमिस्ट्रीचा कोर्स आहे. आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जो नंबर देऊ त्याला कॉल करू. त्या नंबरवर कॉल करून माहिती घ्या. पण थांबा ना, 100 पेक्षा जास्त व्हिडिओ फ्री आहेत त्याच्यावरती. वेगवेगळ्या बॅचेसमध्ये शोधा ना. मग बघा तुम्हाला जमतंय का नाही ते. मी तुम्हाला सांगतो यावर्षी YouTubeवर मी इंटिग्रेशन पहिल्यांदा घेतलंय. तुम्ही काय म्हणणार, "सर अजून डिफरन्शिएशनचा पत्ता नाही. इंटिग्रेशन कसं काय घेताय?" अरे डिफरन्शिएशनचे फॉर्म्युले 11th स्टँडर्डमध्ये फिजिक्सच्या दुसऱ्या टॉपिकमध्ये झालेत. बरं मी न्यूमेरिकल इंटिग्रेशन घेत असताना फॉर्म्युला एक्सप्लेन करतोय ना सगळे. करतोय ना, मग तुम्हाला तेच तुमचं मन शांत ठेवायचं आहे. जितकं मन शांत ठेवाल ना, तेवढं तुम्हाला यश फिक्स होईल. तर इथं वेगळा विषय घेतो रे बरं का. तुमच्या साताऱ्यातील एक व्यक्ती आहे बरं का, पृथ्वीराज त्यांचं नाव आहे लक्षात घ्या. जस्ट एक सजेशनमध्ये एक म्हणतो ना आपण YouTube शॉर्ट्स, डिफेंडर त्यांनी गाडी घेतली बरं का. डिफेंडर आता माझा मुलगाने मला ती रील दाखवली किंवा शॉर्ट्स दाखवले म्हणूया आपण, की साताऱ्यातली व्यक्ती आहे डिफेंडर आणि कसं आहे माहिती का, मी जरा ते शूटिंगचं जरा बघत होतो ना, तिथं मला सजेशन आलं ते. म्हणजे मला काय एवढं का सांगतोय तुम्हाला? तुम्ही म्हणाल, "सर तुम्ही पण बघत बसताय का सगळं रील्स आणि शॉर्ट्स?" तर नाही. त्या व्यक्तीचं एक वाक्य मला आठवलं. मी तुम्हाला सांगतो ट्रेडर आहेत बरं का. तर ट्रेडर म्हणजे कळालं का? ओके. त्यांनी सांगितलं, की सगळ्यांना वाटतं, की ट्रेडिंग म्हणजे पैसाच पैसा. ओके. म्हणजे मी काय करणार नाही, नुसतं ट्रेडिंग करणार. त्यांचे व्हिडिओज पुन्हा मी बघितले बरं का, मला आवडले. साताऱ्यातली व्यक्ती आहे, मी भेटायचा प्रयत्न करणार आहे, कारण मी पण साताऱ्यातलेच आहे. पण मी असे पण काही ट्रेडरचे व्हिडिओ बघितलेत, की त्यांच्या बेडवर असे पैसे पडलेले असतात, असे ते पैसे उधळत असतात आणि ही गाडी, ती गाडी, हे. मग त्यांचं एक वाक्य मी तुम्हाला सांगतो. त्यांचं एक वाक्य ते मेन आपल्यासाठी इम्पोर्टंट आहे, की जेव्हा ह्या ट्रेडमध्ये लॉस सुद्धा होऊ शकतो ना, तेव्हा तुमचं मन कंट्रोलमध्ये असलं पाहिजे. नेहमीच ट्रेडिंगमध्ये प्रॉफिट होणार नाही असं त्या व्यक्तीने सांगितलं. जेव्हा लॉस होत असेल ना, तर तुम्हाला तुमच्या मनावर कंट्रोल पाहिजे. म्हणजे ट्रेडिंग तुम्हाला हंबल बनायला शिकवतंय. हां, महत्वाचं वाक्य आहे. म्हणजे इथे सुद्धा सध्या आपल्याला जमत नाहीये. मग इथं तुम्ही मन शांत ठेवून जमत नाहीये ना, तर मी प्रयत्न सोडणार नाहीये.
जमत नाहीयेत, पण मी प्रयत्न सोडणार नाहीये. मी प्रयत्न चिकाटी चालूच ठेवणार आहे. असं तुमचं नेचर बनवा. काय अवघड असतंय. नाहीतर काय होतं मी तुम्हाला सांगू का? नाहीतर काय होतंय, मी काय केलं तुम्हाला मी सांगतो. मी 12th मध्ये असताना मी चुका केल्यात. मी माझ्या वडिलांना खूप त्रास दिलाय बरं का, लक्षात घ्या. खूप त्यांच्यावर चिड करायचो. ओके. आईवरती पण चिड करायचो. माझं फ्रस्ट्रेशन होतं ते. ओके. मला त्यावेळेस YouTube काय रे, काहीच नव्हतं रे. पण तुम्हाला ते एवढं सगळं मिळतंय. मग आई-वडिलांवर चिडायची काही गरज आहे का? नाहीये. आज मला रिअलाईज केलंय. मी सगळ्या चुका माझ्या मान्य केल्यात लक्षात घ्या. पण तुम्हाला पण मी सांगतोय, तणाव आलाय तर बोला. पण बोलून नुसतं निवांत राहून चालणार नाहीये. नाहीतर मी एकदा उदाहरण दिलंय बघा. आईनेच त्याच्या मुलाचं उदाहरण दिलं मला, की जरा डिप्रेशनमध्ये आहे म्हणून आम्हीच म्हणलं, "खेळ गेम." अर्धा तास गेम खेळून काय डिप्रेशन कमी होणार आहे? नुसतंच बसून काय डिप्रेशन कमी होणार आहे का? सुरुवात तर केली पाहिजे ना. मग आता आजपासून एकच गोष्ट आहे, की टार्गेट 100% येईल. यासाठी तुम्हाला आपल्या ह्या ज्या सीरीज आहेत ना, त्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. नेम रिएक्शन, वाय सीरीज लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपल्या चॅनलवरच्या सगळ्या प्लेलिस्ट तुम्हाला बघायच्या आहेत. नेहमी सांगतो मी. सो वेब सीरीज बघता ना, नॉन-स्टॉप रात्रभर जागून वेब सीरीज बघणारी मुलं बघितलीत मी. म्हणजे एखादा नवीन लॉन्च झाली सीरीज, ओके. मी तुम्हाला सांगतो मुलांची फेव्हरेट 2 वर्षापूर्वी कुठली होती माहिती आहे का? मला मुलं सांगत होती. म्हणजे कधी-कधी मी प्रेमानं मुलांशी बोललो ना, बोलतात मुलं बरं का सगळं. "का रे नाही आला?" नाहीतर ती मिर्झापूर नावाची कुठलीतरी वेब सीरीज आहे ना, रात्रभर जागून बघितली मी. शाब्बास म्हणलं त्याला मी बरं का. नाही ओरडलो नाही, शाब्बास पण म्हणलं. आणि एवढे म्हणलं, मग एवढं रात्र बघून वेब सीरीज बघली. कंटाळा नाही आला, झोप नाही आली. होय का, झोप नाही आली का? काय बघायचं त्याच्यात रे? व्हायलन्स किंवा बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी तर बोलू शकत नाही तर मी. मुद्दा असा आहे, मग अभ्यासात का नाही मन तयार होत? का रात्रभर जागून अभ्यास होत नाही? कुठे कमी पडतोय? काय होतंय? आतूनच येत नाहीये ना. हे टार्गेटच सेट नाही ना आपलं. बाकीची मुलं जी आहेत ना इन्फ्लुअन्स करणारी, एन्जॉय करणारी, आपल्याला पण वाटतं त्यांच्यासारखं एन्जॉय करूया. आमच्या साताऱ्यात ना मुलं ना क्लाससाठी म्हणून घरातनं बाहेर पडतात. मी माझ्या क्लासचं उदाहरण देत नाही, सगळ्याच ठिकाणी. पालकांनी गाड्या दिलेत. मग आमच्या इथं कसं आहे पावसाळ्यात म्हणजे विचारूच नका. क्यास, ठोसेघर, बेस्ट सगळे टुरिस्ट प्लेस आहेत म्हणूया आपण. ही पोरं कुठे आहेत? मग इकडंच. मग असं करायचं नाहीये. मग आता बास. खूप बोललोय मी, खूप बोललोय. सुरुवात करायची आहे आपल्याला. आता मागं वळून बघायचं नाहीये. ऑल द बेस्ट.